याला कामाला ठेवायचे का बाबूला पोर बघायला. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेलके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. बघू आजचा तिसरा ब्लॉग आहे डेलीचा. रोज का ना ब्लॉग टाकत माहिती आहे का, रोज रोज तुम्ही बघून बघून कंटाळणार तेच. म्हणून बोललो 3-4 दिवसातून एकदा ब्लॉग टाकला तर खूप चांगलं होईल. आजचा दिवस पूर्ण हीच गाडी चालवायची, कारण की पण्या भाई आपली गाडी घेऊन गेलाय. कुठं गेलाय ते माहिती नाही आपल्याला. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. आता फ्लॅटवर आले नाश्ता करायला. त्याच्यानंतर बघू आहेत अजून एक नवीन बिझनेस ओपन करायचं आहे, पण त्याचं अजून काही फिक्स नाही. बघू, जर सक्सेस झाला तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन या ब्लॉगमध्ये. बोललो ही ड्रेसिंग मारावा, कारण की खूप आवडतात मला शूज. हे जास्त मी घालत नाही कधीच तरी, फक्त 2दा घातले. हे दुसरे टाईम, एकदा गोव्याला घातले होते आणि आता हे खूप चांगले आहेत. बघू आज पूर्ण बोललो ब्लॅक ड्रेसिंग मारतो. आवडली तर नक्कीच ही ड्रेसिंग मला कमेंट करून सांगा. मोनॅको आपल्याला खूप आवडतं भावांनो. सॉरी, खूप सेलिंग चालू आहे आमची. असंच आमचं खूप प्रेम करत राहा. आणि एक जण बोलला होता का, माझं तुला राग येत नाही का मी काय पण बोलतो तुला. आम्ही असं काही पण दाखवण्यासाठी आम्ही काही पण बोलत नाही. आम्ही त्याला ड्रायव्हर नाही म्हणत, आम्ही त्याला घरचा एक सदस्य म्हणून मानतो. आणि ड्रायव्हर म्हणून आम्ही असं त्याला कधीच मानला नाही. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर गाडी घेऊन पण करतं शेट तुमचा नंबर टाकली तर तुला भावा सांगतो, त्याला आमचा राग बी काहीच नाही. येतो का रे राग? नाही. मग आमची मजाक मस्ती चालूच असतं दिवसभर. आम्ही असं नाही मानत का हा तो ड्रायव्हर आहे, तो ड्रायव्हर सारखाच राहावा, तसं काय नाही. एकदम मित्र म्हणून सगळ्या गोष्टी आमच्या शेअर असतात. हे बघा, घरच्या वेळी डायरेक्ट सिलेंडर भरायची आज माझ्यावर बारी आली. मस्त एकदम हँडसम ड्रेसिंग मारलेली. अरे मी जरा सेलिब्रिटी झालो. सेलिब्रिटी करतं, जॉबचा विक्रय करतं, घरचे का कामं करते, बिनकामी झाले, त्याचं काम नाही केलं, काय नाही करून नुसता मोठा कसं फिरायला त्याचे दिवस काय करतं, कोण खाली करून बघते का पाहतो. 2:30 वाजता काम आवरलं. आता चाललं फ्लॅटवर. बघू, पप्पाला काल फोन करून सांगितलं त्याला मला काय काय आवडतं ते घेऊन. आता बघू काय काय आणले. तर मस्तपैकी सुरमई आणि वाव आणते प्लस मटन. A few moments later. मस्तपैकी मॅच बघवतं. तवरण भाई करतं चल मूवीला जाऊ करतं फ्रीमध्ये. तर मी गाला ऐकतं फ्रीची गोष्ट बोलला तर. अरे वल्दा येतोस का? हां, जाऊ मस्टँग घेऊन तुमची. नागले सरकार निघालो पिक्चरसाठी. आहे 11:50चा शो, पण लवकरच याला बोललो जरा मॅकडॉनल्ड्सचा खादा घाल. बघू घालता येतो पेट्रोल टाकायला. आधी त्यांचे याच्यानं उरलेला तो टाकला त्याही फ्रीमध्ये, आता याच्यान पैशांचा टाकतात. त्याच्या आशीर्वादाने आज मॅकडीला प्राधान्य करून आलो आहे. माझी कोण गर्लफ्रेंड झाली तर नक्कीच तिला एवढं सामान दे. मॅकडीवाले आम्हाला फसवला ना, कसं नाही भेटणार तुम्हाला. करतो मी दोघे झाले म्हणून चाललो होता पिक्चरला. पिक्चर बघायला झालं छत्रपती शिवाजी महाराज की जय. आलो पिक्चरला, पण काय करतं भावांनो, हे अंधे संपतच नाही. जाहिरातीनं फायदा नवीन सिस्टम. दुनिया के बाकी हिस्सों में जब इंसान अपने वजूद के लिए लड़ रहा था, तो भारतवर्ष में महान संस्कृति का निर्माण हो रहा था. पिक्चर खूप चांगला होता, पण आता आम्हाला वाजले 11:50ला आलो. तर वाजलेत आम्हाला 3 घरी जायला. आणि प्लस उद्या सकाळी 8 वाजता पण उठायचे. काय माहीत उठणार का नाही. अरे अंग वाजली असती. चला घरी जाऊन झोपतो, उद्या भेटू आपण. गुड नाईट तुम्हाला सर्वांना. नक्कीच हा पिक्चर बघायला यार भाई, तुम्ही तोडलीच त्यांची यार. नक्कीच भावांनो, तुम्ही एकदा टाईम काढून पिक्चर बघायला या. छत्रपती शिवाजी महाराज पिक्चर. The next day. तुम्हाला सर्वांना आता चाललं फ्लॅटवर नाश्ता करायला. आणि दादाचा फोन आला होता का मुंबईला जायचे. चायपुरी चालले आता डिझेल घेऊन टँकरला. पण टँकर चालू आहे माझ्या ग्राउंडवर, कारण की आता दादाने मॅची ठेवल्यात, त्या चालू होणार आहेत म्हणून त्याची तयारी चालू आहे पिच वगैरेची.
3, 4, 5 असं काहीतरी मॅच आहेत, मला पण जास्त काय माहिती नाही. पूर्ण पिचाचे आणि गेमिंगचे समर्थक हे 3 जण आहेत. पूर्ण गेमिंगचा या करून ठेवले. किती ऊन एवढे उन्हाळे ग्राउंड बनवले. अरे इकडे कुठे चाललास? डोंगराचे इकडे ग्राउंड बनवले. गोवाची ज्यूस केला जेव्हा मोठं झालं यो धावतं इकडे बाहेर. आणि आपला लय फेवरेट पण आहे. हे आमचे व्हायचे इथं गोवा व्हायचे इथं ज्यूस घ्यायला नक्कीच सगळे कमी प्राईजमध्ये. माझे नाव होतं फुकाटे. 12 वाजता निघायचं होता, 1:30 वाजला तरी निघतात. 3-4 कामं टाकून यांच्या मागे चालले. तर भाई करतात चल, तर काय करतस चल. मग एकदम फेवरेट कार भाईची ही माझी काय आपली थारच एकदम बेस्ट अँड बेस्ट गाडी. सगळ्यात बेस्ट गाडी आपली थार. काय भावांनो ड्रेसिंग कशी असतं आपली रोज. हे सगळे लोकेश दादाचे कारनामा. ही पॅन्ट घे ती पॅन्ट घे. आम्हाला वाटलं बाबूला गाडी आणायला जायचे पण त्याला पोरबागाला जायचे. हमारे बाबू की शादी में जाने का उसको लड़की देखने के लिए पूरा हमारा फैमिली है आज साथ. गाड़ी लेने का और उसको बेबी भी करने का उधर से. डिझेल फुल करायला आलोय मुंबईला. हाँ यो बघा याला कामाला ठेवायचे. काम पे रखे का ना इसको. राशील नाही ते काम अभी इसको बाबा मारला तुम्ही त्यांचा बंद हुआ. अभी जा रहे हैं मुंबई इसको बीबी देखने के लिए. शादी करने का अभी इसका करायचे ना रे. आता आम्ही बाबूला पोर बघायला बाबूला जन्नत मध्ये घेऊन आलो. बघा 101 गाड्या आहेत. कुठली पाहिजे? ही नको पिवली टाकला दिवस. एवढ्या बाईक कधी वागल्याच नाही. एवढ्याच आहे इकडे बघायला. मला वाटलं का त्याला लगीन करायला पोर बघायचे. लगीन पण करायचे नंतर आता पोर बघायला जायचे. नाव काय तिचा? लरू लरून गाडी घेतले. लरू आता एक पुरे गाडी नव्हती घेतली. नाका चप्पू घालतोय. सगळी बघती बाबूच्या मैत्रिणी. बाबूला आमच्या गाडी घेतलेली तर पक्का खुश झालेला आहे. फक्त आधी पक्का नाराज होता. लर होता त्याला बोललो गाडी नाही घ्यायची म्हणून. तर लराला लागलेलं तिकडे जाऊन कोपऱ्यात बसलेला एकटा करतो. मी घरीच नाही येणार आता. घेतली बाईला. आता जायचे त्याला पोर बघायला. इकडची मुंबईची एक मैत्रिणीची त्याला बहिणीच बघली बारकी. तिच्याशी लगीन करायचे. करशील ना? करशील का नाही? नाही तर गाडी कॅन्सल करील. करू कॅन्सल? मग लगीन करेल. बोल इथं उभा राहा आणि बोल मी बोल गाडी कॅन्सल करू सांगू. मग बोल मी बोल मी लगीन बोल. बोलते का नाही? ए गाडी कॅन्सल करू रे. बाप बेटा जा मस्त की डोंगर आदयचे. हे रेस करील रे तो. हा यो त्याच्यावरचा योच लहान आहे बरोबरच. लाव एक साईडला. तेजूबाईला पण स्कूटी घ्यायची आता. लरा होती तिथं कोपऱ्यात त्या साईडला. मना घ्यायची स्कूटी. गाडी घेतली ना पप्पानी. पप्पी घे त्याचे नाही. हा बाईच्या सोबत आलं म्हणजे हे पूर्ण दिवस फिरण्यातच जातं. आता चाललं सिद्धिविनायकला. त्याच्या सोबत आलं म्हणजे कुठं ना कुठं फिरायला लागतं. फॅमिलीला घेऊन इकडं फिर तिकडं फिर त्याचं चालूच असतं. कामधंदा फक्त मीच करतो. नो VIP आज देवाचं दर्शन घ्यायला लाईनीत थांबणार आहे. वरती नुसतं VIP चालू आहे बस. आज नो VIP. फक्त आज डायरेक्ट देव. आशुबाईचे फॅन्स हा येते. येऊ का तुला?
दर्शन तर झालेलं आहे देवाचं. निघालो आता. यांची काही शॉपिंग बाकी आहे ती करायची. निघालो योतलाही खुश आहे आज त्यांची शॉपिंगला CSTला. भाऊ काय घ्यायचे याला कटाला आला पूर्ण दिवस. इकडे बघ बाबूचे घरचे पाहुणे बघायला येणार तेव्हा त्यांना काजू आणि बदामा त्याला बघायला येतील ना त्याची घरची त्याची बायकोचे. अरे बाबा एवढा कट लावला का 2 तास घालवलो यांचे माग. एवढा कटाला आला घेतले अजून. आता आम्ही आणले दोघावी अजून तिकडे उभं आहे ते लय कटाला आणला. यांच्या भाषे तरी परत नाही ना आता लय कट लावतात. भावांनो फायनली घरी आलं. खूप कंटाळा आला. येऊन पहिला जार चेक केले आणि गाडीचा फोगलॅम जरा वाकडा दिला त्याला सरळ केला. आणि जर माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि बाबूची गाडी कशी आहे ती नक्कीच मला कमेंट करून सांगा.